तो हॅलो गाईज, आजपासून आपण पूर्ण एंगेजमेंटचं शूट, वेडिंगचं शूट सगळं ओव्हरऑल सगळं दावणार आहे ब्लॉगमध्ये. तर फायनली आम्ही ज्या गावामध्ये आलो आहे ते गाव खूप छान आहे. तर इथं आपण एंगेजमेंटचं शूट करणार आहे, त्याच्यानंतर आपण वेडिंगसाठी खूप दूर जाणार आहे. तर बघूया काय काय होते काय काय नाही, तुम्हाला सगळं मिळणार आहे. त्यामुळे ब्लॉग तुम्ही खूप एन्जॉय कराल. चला स्टार्ट करूया जर्नी. या यार, माझी गाडी चालू होईना यार काही. फायनली आपण आलेलो आहे या गावामध्ये. थोड्या वेळात सगळं बघायला भेटणार. नमस्कार करा. नमस्कार मी कार्य में सिद्धी मायंद प्रसन्न. Took a couple L's this week. It's been hard to get out of bed. She never looked that way at me. I swear she's fucking with my head. Take me far away from pain. Take me far away, far from yesterday. This ain't a love story, it's a funeral. Darling, damn, you look beautiful. You're killing my heart, it's the usual. Killing my heart, it's the usual. Waste my time. Don't be the victim of your phony love. All you do is waste. तर बघा वाटेला कशी गाडीचा ॲक्सिडेंट झालाय. यारी कशी पडली असतील हे बघा. पूर्ण गाडी उलटी झाल्या आहे काय. गाडीच्यात कोण नाही ना? नाही सोडा कोण. आम्ही निघालेलो इकडं ऑर्डरला, तर वाटेला बघेल तर गाडीचा ॲक्सिडेंट झालाय. बघा 3:30 वाजायला आले. ती 3:30 वाजता लग्नाचा मुहूर्त आहे. त्याच्या आधी आम्हाला तिथं पोचायचं आहे. आम्ही ऑलरेडी साखरपुडा केला आहे, सगळं केलं आहे. फक्त आता लग्नाचं तिथं फोटो काढणार आणि येणार. बघूया आज काय काय होते रात्री. ऑलरेडी आपली मुलं आहेत तिथं, तरी पण आम्ही निघालो आहे. एवढा डेंजर घाट आहे ना, काय सांगू तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये बघितला असशीला गाडीचा ॲक्सिडेंट झालेला. एकदम भयानक असा घाट आहे, त्यामुळं गाडी चालवताना लय सावकाश चालवायला लागते. बघूया आता रात्री किती वाजतात काय माहिती याला. मला तर वाटते 9-10 वाजतील, कारण वरातीचा फोटो काढल्याशिवाय कामांचं घालवणार नाही ती. एकदम असं ऊन डार्क पडलंय ना, चेहऱ्याची तर वाटच लागल्या सोडा. एक तर रात्री झोपाय नाही. आणि टर्न किती हार्ड आहेत बघा. हे बघा टर्न एकदम असे दळणवळणाची टर्न आहे. बघूया काय काय होते. आम्ही फक्त जाणार आहे कपल शूटसाठी. कपल शूट घेणार नवरा बायकोचं आणि झालं. मग काय घरला निवांत. घरला येऊन डायरेक्ट स्टुडिओला जायचं आहे. आणि काय सांगू तुम्हाला, टर्न बघा नसते किती हार्ड आहे ती रोडची. अरे या स्टँड लागले काय बघ. एकदम असा मोठा रोड आहे बघा. अशा टायमाला वाघ बिघ आला ना, मरायचंच, जगायचं नाही. आता पावसाळ्यात ना अशा ठिकाणी जावं भारी असते. हे उन्हाळ्यात जावं मराय होतंय. बघूया ब्लॉगमध्ये लय मजा येणार आहे. तुम्ही सगळा ब्लॉग बघा पूर्ण. आवडला तर मला सांगा, पुढचा ब्लॉग करतो, नाही तर काय करत नाही. बघा डोंगर बिंगर बघा कसलं भारी. एकदम असा हार्ड व्ह्यू आहे. टर्न लय डेंजर आहे ते बघा. टर्न नुसतं बघा. मी तर एकदम गाडी अशी केली. मी बंद जरी केली ना तरी गाडी जाणार. बघा मी बंद केली गाडी. आता तुम्हाला माझा आवाज येत असेल परफेक्ट. ट्रकवाल्यानी तर मरायचंच. गाडीच चढत नाही, घंटा चढत नाही वर. केवढा हवा चाललाय बघा 10च्या स्पीडनं. मला लय आवडते ते डोंगर बिंगर असं मस्त एकदम. बघूया जाऊया पुढं पुढं. बघा ट्रकवाले आली तर बघा.
तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो. किती मोठं जंगल आहे बघा. इथं थोड्याच वेळात घर आहे. 500 मीटर अंतर राहिले. तर आपण जाऊया बघूया काय काय होतंय. ॲक्च्युअलमध्येच लग्न झालं असणार कारण 3:30चा मुहूर्त होता. पण आपली मुलं असल्यामुळे काय एवढा काय विषय नाही. बघूया काय काय होते. या एवढं मोठं जंगल आणि जर इथं येऊन पण इथं नसलं की लागणार आहे बरोबर पद्धतशीर. बघूया आहे का नाही यार. मला टेन्शन आलंय लग्न आहे का नाही इकडं. कारण की काहीच एक घर नाही आल्यापासनं अजून पण कुठे लांब लांबपर्यंत काय दिसाय नाही. बघूया यार डॉल्बीचा आवाज येत होता. कुठे गेलं. वर नसेल ना नसेल यार. आम्ही कुठं आहे. अगाय हे बघा डॉल्फिन बघा. डॉल्फिन मासा केवढा मोठा आहे. अवकट का करता तुम्ही. कट करा जावा ना. कट करा ना. या ते ना इकडे जायचं इकडे. आवाज पडे इकडे इकडे. लग्न कुठं आहे. लग्न कुठं आहे. कुठनं वाट आहे. तिथनं का इथनं. बस किल्ले माणसांना दावा खायला ते ना कुठनं वाट आहे. कितनं का इकडनं 100% का. मला वाटत नाही. रोड संपला सोड इथं नाही. हाय यार केवढ्या लांब घर आहे त्यांची. काय चेष्टा करतात काय आपल्यासोबत. झालं बोंबाललं. हे इकडं नाही रे. रानात जाणार कुठल्या तर. तिकडे घरं तर आहेत का. एवढ्या लांब कोण लग्न ठेवतं. बरं असं ती बघा दोघं जण कसे बसले. ती दिसतात काय. सकाळपासून नाही ती इथंच. कसं वाटलं सकाळपासून. हा होय काय. कुठं निघालायस बाळा. आपल्या बाण अजून रात्र आहे. हा अजून इथं वरातीचा फोटो काढायचा आहे. ती कंटाळा यार. एव्हा मी कसा बसले निवांत. बिरू काय ओळखायला रे लाईट मध्ये. हा ईडी बंद झाला. काय सांगायलाय. बॅटरी संपली वाटतं ईडीची. बॅटरी नाही संपत ईडीची. त्याच्याकडनं ना चॅनलचं बटन दाबलं गेलं असलं. चॅनलचं बटन झालं Romeo and Juliet were chemical.
There's no signs of stopping now. She stares at me from the crowd. I can live with him just trying to tear me down. In this evil game, she's proud. Living in my head rent free, knowing that she's killing me. She's killing me. All you do is waste my time. Yeah, yeah, yeah. All you do is waste my time. Yeah. All you do is waste my time. Yeah, yeah, yeah. Yeah, yeah. I'm not looking for a love story anymore. 'Cause honey, Romeo and Juliet were chemical. This ain't a love story, it's a funeral. Darling, damn, you look beautiful. This ain't a love story, it's a funeral. You killed my heart as usual. सेम ना वाटेवर. वन टू थ्री थांबा स्टार्ट म्हटल्यावर यायचो. परत घ्या. तर मित्रांनो कपल शूट सगळं झालेलं आहे. आम्ही तर आपलं निवांत बसलोय, कंटाळा आलाय म्हणून. आता थोड्या वेळात कपल चेंज करायला गेले ते आल्यावर आम्ही त्यांचं शूट घेणार आणि घरला जायचा विचार आहे. बघू घालवलं तर जाणार, नाही तर मग काय. तशी पण संध्याकाळ खूप होणार आहे आणि थंडी तर एवढी वाजते ना इकडं. पण काय सांगू, गावाला किती भारी असतंय बघा. सगळं एकदम असं मस्तपैकी, खाली शेण आहे, असं डोंगर बिंगर व्यवस्थित. म्हणजे एवढं पण नाही सोडा घाण, तरी पण असू दे चालतंय. माणसं पण गावाकडची खूप चांगली आहे. ती अशी उंच वर नदी दिसते काय तुम्हाला. अशी वरनं एक नदी गेल्या बघा, खालनं एक समुद्र गेलाय मस्त. इथं 2 हत्ती होतात, आता काढलेत आम्ही. काय सांगू तुम्हाला, नाव कसलं भारी आहे माहिती आहे का इकडं विशाळ. मला पण असं गावाकडे राहायला खूप आवडतंय. हे हसतायला काय. तर मित्रांनो बघू शकता इथं काय लावले ती. हां, ऊस लावलाय. ऊस अजून मोठा व्हायचा आहे, लहान आहे तो अजून, कालच जन्मलाय. हे आमचे फोटोग्राफर नवीनच आहेत, आपल्याकडे क्लासला आले ती. अत्यंत असे गोरेपान, अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्पचे मुलगा आहे ती. एकदम छान दिसते ती. अजून एक आहे आपल्याकडे, तो तिथं शूटला गेला आहे, नवरा नवरीला नाही. थोड्या वेळात तुम्हाला ते पण धावतो. काय मग जेवला काय हो? होय. हा होय. कवा? केव्हांचं? सकाळचं. होय. रात्री बरोबर 1-2-4 वाजता झोपते ती. मस्तपैकी ऊन पाऊस सावली खोकला सगळं लागणार आहे. थंडी वाजणार आहे येताना. जरा थंडी वाजते आता. थंडी वाजते का हो? लय पाऊस पडणार आहे ना. पाऊस पडणार आहे. हे माझ्यासारखं जरा खोळं झालेत, पण असं ते समजून घ्या. पुढच्या व्लॉगमध्ये आम्ही व्यवस्थित टप्प्यात कार्यक्रम करू. आजकाल कसं जरा मला फील येणं झालं हो बोलायला. इथं आजूबाजूला जरा लेच माणसं दमली ती. आणि काय आलं ते हत्ती हो, ते पाठीमागचे. त्यांना दिवसा हत्ती दिसायला लागले तर बघा. हत्ती कधी होतात बा? का होतात हत्ती? काय माहित. मी तर का हत्तीचं काय म्हणाय नाही. ह्यांना आता काय ऐकाय जाते काय माहिती. तुम्ही तासभर आधी फोन करा म्हटला होता ना. येतो की 1 तासाभरात येतो की. हा तेच म्हणूनच नाही, केक आणलो ना मग फोन करतो. तुम्ही पण येऊन बसणार ते बरोबर ना. बरोबर चालते. हा बोमला बर्थडे साठी बोलवायला किती वेळ झालाय मुलांना. आज एका आपण मोठ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या फोटोग्राफरचा फोटो काढतोय. लक्ष असू दे. पण या इकडं हात कर, इकडं वरती मान जरा आणि वर कर. हां, साडी जरा इकडे घे. अरे खरंच तर नाही भावा, तुझा काढणार नाही तर कुणाचं काढणार. हस की जरा, कवळा हस, कवळा. 1 सेकंड. चेष्टा नाही, मी पण चांगलं काढतो फोटो. रिॲक्शन घ्या. हे व्हिडिओ घे. रिॲक्शन घे. आहे काय? सपला विषय ना. चला 200 रुपये राहू ठेव तुला. अरे बाळा तुझी प्रेम लावतो. हा राहू ठेव तुला.
लय कंटाळा आलाय बघा. बड्डेचं कितीला बड्डे आहे माहिती काय? 8 वाजता 7:30 वाजता बड्डेला बोलवले. आम्हाला इथनं जायलाच 2 तास लागते ती. आता काय होते काय माहिती. आमचा मेंबर पण आता नवरदेव पण येणार फोटो काढायला. सगळं केव्हा जायचं कुठे. आणि घाट तर एवढा आहे ना. आला बघा फोन. येते बिरूला बोललो की म्हणा काढूया सुट्टान जाऊया लवकर. करा की बंद. I feel it, you don't mean it, while you're sad right now. I gotta feel it, there's something about your eyes. काय रे कुठं निघालाय? बाय बाय गाइस. लवकर भरा. तर अशा रीतीने फायनली काय